मित्र हो, सर्वांना जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय, जय संविधान। आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा दिवस आहे। तर मी खरोखरच संभाजी राजाच्या जीवनावरती पाहिलं, त्यांचा इतिहास, तर असं पोटात आग पडती आणि किती रडावं, डोळ्यात पाणी किती येतं ते सांगू शकत नाही। त्यांचं दुःख, ते कसे शूरवीर होते आणि कसं खरोखरच वाघाला फाडणारे असे शूरवीर संभाजी महाराज होते। त्यांना विनम्र अभिवादन करते। मित्रहो, सध्या महाराष्ट्रामध्ये जी चर्चा चाललेली आहे की नुकतेच आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्वांचे खरोखरच गोरगरीब जनतेचे एक मायबाप म्हणून लोकांच्या प्रश्नांना धावून जाणारे असे ते मुख्यमंत्री आज आपल्यातून गेल्यानंतर सुनेत्राताई आज खरोखर त्यांची नुकतीच काल शपथविधी झाली आणि त्याच्यावरती अनेक लोकांची अशी चर्चा चालली की हाय का ह्यांना सुखदुःख। आणि बघा, 3 दिवस नाही झालं दादाला जाऊन तर त्यांना मुख्यमंत्री पदाचं उपमुख्यमंत्री पदाचा लगेच त्यांना शपथविधी दिली आणि घरच्यांना दुःख। पण तसं नसतं मित्र हो, मला लोकांना हे सांगायचं आहे, जे लोक असे बोलतात ज्यांना खरंच काही माहीतच नाही, राजकारण माहीत नसतं आपल्याला काही माहीत नसतं, परंतु त्यांच्यामुळे आज त्यांच्या जाण्याचं तर दुःख हे कायम माणसाच्या मनात राहणार आहे आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात ते दुःख कायम घर बांधून राहणार आहे। पण मित्र हो, आज खरोखरच जर आज दादा नाही तर आज दादाच्या जाण्यामुळे आणि त्यांच्या जागेवर खरोखरच आज ती गरज होती काळाची की महाराष्ट्र थांबल्यासारखा झाला आहे। जी कामं रखडलेली आहेत, आता नगरसेवक निवडून आलेले आहेत, नुकतेच महापौर व्हायचं, अनेक असे प्रश्नांच्या फायली टाकलेल्या, अनेक अशा कामांचे आराखडे त्यांनी हे केलेले आखलेले आणि अनेक असे कामं असतात जबाबदारीचे। इलेक्शन चालू आहेत, पंचायत समितीचे, जिल्हा परिषदचे, अनेक असे काय जे कामं आहेत ते बघण्यासाठी कुणाची तरी गरज असते। त्यामुळे कदापि हे करणं गरजेचं होतं आणि जे झालंय खरोखर चांगलं झालं। सुनेत्राताईला खरंच जे पद दिलं ते बोधिसत्व परमपूज्य महामान